ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रीराम समर्थ श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परमपूज्य मंदाताई यांनाही साष्टांग नमन करते. परमादरणीय सुनील काका यांना साष्टांग वंदन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती माझे प्रेरणास्थान आपणाला सुद्धा साष्टांग वंदन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती श्रवणे बैसावे एकांती स्थिर होईल माझी मती आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय आपला दासबोध आणि या दासबोधाच्या अंतर्गत 17वा दशक चालू आहे. 17वा दशकाच्या अंतर्गत सुद्धा अत्यंत अधिकारवाणीने मागच्या गुरुवार आणि शुक्रवार मध्ये आपण 8 आणि 9 समास 8 आणि 9 याचं अत्यंत अधिकारवाणीने आणि संस्कारक्षम असं श्रवण नक्की केलेलं आहे. तत्वनिरूपण आणि तनुचतुष्टय यांचं पंचीकरण आणि कशासाठी हे पंचीकरण करायचं हेही सांगितलं सुनील काकांनी की हे तत्व जाणावी, जाणूनी माईक ओळखावी, आपण साक्षी निरसावी येणे रीती. ही तत्वे आपण जाणण्यासाठी या तत्वाचा अभ्यास केलाय. थोडासा कठीण असे समास आहे 8 आणि 9. आज त्याच्यावर मी थोडं 10 मिनिटं बोलणार आहे. आणि आज शेवटचा जो समास आहे टोणप निरूपण सिद्ध निरूपण याच्याकडे आपण लवकरच जाऊ. एक 10 मिनिटं याच्यावर एक प्रकाश टाकते आणि मग टोणप सिद्ध लक्षणाकडे येते. अत्यंत अधिकारवाणीमधून सुनील काकांच्या अमृतवाणीमधून आपण निरासच ऐकलेला आहे. काय पद्धतीचा निराश करायचा तो. त्यामुळे आता वेगळं निराश सांगण्याची आणि वेगळं काही करण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण तरी सुद्धा थोडस मागचं सूत्र हाती घेऊन समोरच्या समासाकडे जायचं म्हणजे त्याचा समन्वय साधला जातो. म्हणून एक 5 मिनिटाचं तत्व जाण्याची सगळ्यात महत्वाचं. आणि जाणणं म्हणजे काय? जाणणं म्हणजे त्या हे तत्व माईक आहे हे ओळखायची, याला जाणणं असं म्हणतात. आणि नुसती माईक आहे जाणायचं, ती माईक आहे ओळखायची, एवढ्यावर पण नाही थांबायचं. तर निराश आम्हाला करायचं आहे तर ती आपण साक्षी निरसावी येणारी ती, त्याचं आपण साक्षीत्व करायचं. फार महत्वाचा समास आहे दोन्ही पण. सगळ्यांनी आज वही पेन घेतलं असतील असं मी गृहीत धरते. आणि थोडस 8 आणि 9 तत्व निरूपण आणि तनुचतुष्टयाबद्दलचे जे काही 2-4 वाक्य सांगणार आहे तेवढे निश्चितपणे लिहून घ्या. याच्यासाठी लिहून घ्या की हे पक्क जर एकदा आपल्या बुद्धीमध्ये ठसलं तर मला नेमकं काय करायचंय हे कळेल. किंवा एकाग्र मन चित्ताने ऐका आणि आज मीटिंग झाल्यानंतर निश्चितपणे ती लिहून घ्या. म्हणून तत्व जाणणं म्हणजे ती माईक हे जाणणं. त्यानंतर त्या तत्वांचं साक्षीत्व करणं फार महत्वाचं आहे. एवढी प्रक्रिया जर आम्ही पूर्ण करत असू तत्वाच्या बाबतीत तरच तत्वाचा निराश होईल. आवाजाचा प्रश्न येईल, थोडा खोकला येईल, त्याकडे दुर्लक्ष करायचं. अरे ताई त्रास आहे असं म्हणायचं नाही. देहाला देहाचं काम करू द्यायचं. आपण श्रवणामध्ये थोडा व्यत्यय येऊ शकतो परंतु त्याला इलाज नाही. मुद्दा आहे तत्वाला जाण्याचं, ती माईक आहे म्हणून, आणि साक्षीत्व करायचं. आणि अशा पद्धतीने जर का ह्या गोष्टी आम्ही नीट व्यवस्थित आम्हाला करता आल्या, ही प्रक्रिया जर नीट करता आली तरच निराश होणार आहे, अन्यथा निराश होणार नाही. खूप कठीण समास आहे. काय करायचं एवढं कठीण समास वाचून आणि अभ्यास करून? नाहीतरी तर याचा निराशच करायचा आहे असं समजून नाही चालायचं.
हे माहित पाहिजे. 25 तत्वे आणि 32 तत्वे कोणती आहेत, अशा पद्धतीने 82 तत्व कोणती आहे हे मला माहित पाहिजे. एखादा पदार्थ खातो, त्या पदार्थामध्ये काय काय आहे माहित असतं की नाही. की खूप चांगला लागला म्हणून खाऊन घेतो आणि आवडला नाही म्हणून टाकून देतो. त्यात काय आहे आणि काय नाही बघत पण नाही. असं कधी करतो? जी वस्तू आवडते ती का आवडते त्याचंही आपण विवरण करत असतो, नाही आवडली त्याचंही करत असतो. मग असं जर का आहे तर मग ह्या बाबतीमध्ये का उदासीन राहावं आम्ही? पण एवढं मोठं सगळं शास्त्रीय विवरण पण ऐकून घेऊ नये म्हणून 25 तत्वे जी आहे, या 25 तत्वे स्थूल देहाची आणि सूक्ष्म देहाची 25 तत्वे आणि त्यानंतर तनु चतुष्टयांची 32 तत्वे, अशी 82 तत्वांचा हा हे पिंड बनलेला आहे. ठीक आहे, मान्य. अगदी थोडक्यात सांगते. आता 25, आता सूक्ष्म देह जेव्हा आमचा असतो, सूक्ष्म देह म्हणजे लिंग देह, म्हणजे मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण, याला सूक्ष्म, हे सूक्ष्म असतात. ते डोळ्यांनी दिसत, त्याचा अनुभव घ्यावा लागतो म्हणून त्याला सूक्ष्म म्हणतात. आता ही सूक्ष्म देह जी आहे, त्या सूक्ष्म देहाची जी तत्वे आहे, तर ह्या सूक्ष्म देहाची 25 तत्वांमध्ये अंतःकरण पंचक येतं. सगळ्यात सुरुवातीला जे स्फुरण होतं, मला जाणीव तयार होते, ते अंतःकरण आणि मग मनबुद्धी चित्त अहंकार. मग आता असं लिहून घ्या, सूक्ष्म देह, अंतःकरण पंचक, प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि ज्ञानेंद्रियांचे 5 विषय, असं 25 तत्वाचं सूक्ष्म देह. बस एवढंच लक्षात ठेवायचं की प्राण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक, कर्मेंद्रिय पंचक आणि त्यांचे 5 विषय, एवढं लक्षात ठेवायचं. आता प्राण पंचक व्यान समान कोणते आहेत, ज्ञानेंद्रिय पंचक तर आपल्याला सगळ्यांना माहित असतं, म्हणजे लक्षात ठेवायचं कारण आहे का ते? अजिबात नाही. कान, त्वचा, डोळे, जीभ लक्षात ठेवायचं कारण आहे? बरं, कर्मेंद्रिय लक्षात ठेवण्याचं कारण आहे? काहीच नाही. आपल्या नित्याचा अनुभव, नित्याच्या याच्यामधला आहे तो. म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय लक्षात ठेवायचं कारण नाही, अंतःकरण लक्षात ठेवायचं कारण नाही. लक्षात ठेवायचं फक्त प्राण पंचकच आहे. बरं, ज्ञानेंद्रियांचे विषय लक्षात ठेवायचं कारण नाही. सोपं झालं की नाही लक्षात ठेवायला? एकदम सोपं. स्थूल देह झाला, सूक्ष्म देह झाला, याची ही 25 घटक. आता ह्याचा आम्हाला निराश करायचा आहे, 25 घटकांचा. आता निराश करायचा आहे, एकच घटक घ्यायचा निराश करायला आणि तीच निराशाची प्रक्रिया सगळ्याला लावायची. आता सूक्ष्म देहामधला एकच घटक घेऊ आपण, जाऊ द्या, ज्ञानेंद्रिय घेऊ. ज्ञानेंद्रिय मधला डोळा घेऊ. काकांनी डोळा घेतलाय म्हणून आपण डोळाच घेऊ. ज्ञानेंद्रिय मधला डोळा निराश करायचा आहे. या 25 तत्वाचा आपल्याला नेहमी अनुभव असतो की नाही? नक्की असतो. सगळ्यांना अनुभव आहे 25 तत्वांचा. पहिले 25च तत्व डोक्यात घ्या. नक्की सगळ्यांना अनुभव आहे, बिलकुल आहे. मग आता ह्या सगळ्याचा निराश करायचा म्हणजे ही 25 तत्वे मी नाही. निराश करायचा म्हणजे ही 25 तत्व मी नाही. या 25 तत्वांचा जो मला नेहमी सारखा अनुभव येतो, या अनुभवामध्ये आम्हाला रमायचं नाही. या अनुभवाला आम्हाला सत्यत्व द्यायचं नाही. बुद्धी, स्मरण, विस्मरण आम्हाला फार लक्षात राहतं, आम्ही लवकर विसरतो. स्मरण विस्मरण हे या बुद्धीचं काम असतं आणि याचा आम्ही फार मोठेपणा गातो. नाही तर मग आम्हाला काहीच आठवत नाही, तुमच्यासारखं बोलता येत नाही, आम्हाला आठवत नाही, पण कमीपणा येतो. म्हणजे त्याच्यामध्ये त्या बुद्धीला सत्यत्व देणं झालं. मग आता निराश करायचा बुद्धीचा, मनाचा, माझ्या मनासारखं झालं पाहिजे. माझ्या मनासारखं नाही झालं तर दुःख, झालं तर सुख, सुख दुःख, सुख दुःख, म्हणजे दिलं सत्यत्व. म्हणजे या सूक्ष्म देहाचा निराश करणं गरजेचं आहे. मग सूक्ष्म देहाचा जेव्हा निराश करायचा असतो, तेव्हा सूक्ष्म देहातल्या एक उदाहरणार्थ कोणताही घटक घ्यायचा, डोळा. आता या डोळ्याच्या साह्याने आम्हाला सगळं दिसतं की नाही? मग आता डोळ्याच्या साह्याने दिसतो म्हणजे नेमकं कोणाच्या साह्याने दिसतो हो?
या डोळ्याच्या मागे असलेलं जे अंतःकरण आहे, म्हणजे ह्या डोळ्याच्या मागे असलेला जो जीव आहे, ह्या जीवाला ज्ञान होतं. या डोळ्यात त्या जीवाला ज्ञान होतं. कोणतं ज्ञान होतं? एखादं दृश्य समोर असलं, नेय वस्तूचं ज्ञान होतं. ते दृश्य फार सुंदर आहे, फार वाईट आहे, हे आता डोळ्याला डोळ्याला दिसतं. पण डोळ्याला दिसतं का हो? झोपेमध्ये बरेच जणांचे डोळे उघडे असतात, मग त्यांना दिसतं का दृश्य? नाही. म्हणजे डोळ्याला दिसत नाही. डोळा जड आहे. एक निर्णय केला, डोळा जड आहे. आता दृश्य दिसणारी वस्तू, त्याचं जे ज्ञान होतं, तो दृश्य पदार्थ सुद्धा जड आहे. डोळ्यात डोळे उघडे आहे, दृश्य पदार्थ समोर आणून ठेवला तर त्याचं ज्ञान होईल का? हे काय आहे ते? अजिबात नाही. ती वस्तू सांगेल का मी असं असं आहे? अजिबात नाही. म्हणजे डोळा जड आहे, दृश्य वस्तू जड आहे, त्याच्या मागे असलेलं अंतःकरण तेही जड आहे. मग या तिन्ही हे तिन्ही जड आहे, हे ज्ञान जीवाला होतं. कोणाला होतं हे ज्ञान? जीवाला होतं. मान्य? जीव सगळ्यांना माहितीये, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. मग आता जीवाला हे ज्ञान होतं, तर मग जीव खरा आहे का हो? जीव सत्य आहे का? अजिबात नाही. ते तर प्रतिबिंब आहे. कशाचं? कुटस्थाचं. कुटस्थाचं प्रतिबिंब जीव आहे. म्हणजे जीवाला जे ज्ञान झालंय, म्हणजे प्रतिबिंबाला जे ज्ञान झालंय, ते ज्ञान जे झालेलं ज्ञान आहे, तर मग त्या जीव सत्य आहे का तो? नाही, अजिबात नाही. ते ज्ञान सत्य असेल, जीवाला झालेलं ज्ञान खरं आहे, पण ज्याला झालं तो खरा आहे का? जीव अजिबात नाही. ते प्रतिबिंबच आहे. मग आता जीवाला सुद्धा आम्ही प्रतिबिंबाचा दर्जा दिला आणि हे सगळं मिथ्या आहे. डोळा जड, दृश्य जड, डोळ्याच्या मागे असलेला अंतःकरण ते पण जड, आणि त्या माध्यमातून जे जीवाला ज्ञान झालं, तो जीव सुद्धा मिथ्या. आणि हे सगळं मला जे कळत आहे, हे सगळं मिथ्या आहे, याचं ज्ञान झालेलं आहे. हे सगळं हे ज्ञानरूप कुटस्थ चैतन्यामुळे मला हे सगळं कळत आहे. तो कुटस्थ मी आहे. बस. अशा अशा प्रत्येक वेळेला ही जी प्रक्रिया जर आम्ही सूक्ष्म देहाच्या मध्ये, ज्या ज्या वेळेला आम्ही सूक्ष्म देहामध्ये रमतो ना, कोण 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 केव्हा केव्हा सूक्ष्म देहात रमतो, हे ज्यांनी त्यांनी तपासायचं स्वतःला. ज्यांनी त्यांनी तपासायचं. आणि अशा पद्धतीने प्रक्रिया डोळ्याच्या बाबतीत लावली तीच, मनाच्या बाबतीत तीच, बुद्धीच्या बाबतीत तीच, सगळी कर्मेंद्रियांच्या बाबतीत, ज्ञानेंद्रियांच्या बाबतीत, प्राणपंचकाच्या बाबतीत ही प्रक्रिया लावायची आणि असं साक्षीत्व करायचं. आता तत्वे जाणावी. बघा, तत्वाला जाणलं आणि तत्वाला जाणलं. मगाची आपली जी ओवी होती की तत्वे जाणावी, माईक ओळखावी. ती माईक आहे हे ओळखलं, कारण डोळ्याला असलेला अनुभव सारखा तोच नसतो. कधी चांगला असतो, कधी वांगला असतो. म्हणून ती माईक जाणावी, ओळखली, आणि ह्या सगळ्याचं साक्षीत्व निरसावी. आपण साक्षी निरसावी. आपण साक्षीत्व केलं की हे सगळं अचेतन जड आहे. याला होणारं जे ज्ञान आहे, मला जीवाला होणारं जे ज्ञान आहे, ते असणाऱ्या ज्ञानामुळे आहे. मी असणारं ज्ञान रूप तत्व आहे, म्हणून ते जीवाला ज्ञान झालं. साक्षीत्व. आता असं केलं की बाकीच्याचा निराश झाला. सूक्ष्म देहाचा निराश झाला. आता स्थूल देहाचा निराश. सूक्ष्म देहाचा निराश झाला, आता स्थूल देहाचा निराश. आता स्थूल देह सुद्धा 25 तत्वांचा आहे. सांगितले समर्थांनी 25 तत्वे स्थूल देह. आता हा जो स्थूल देह दिसतोय ना, हा पंचमहाभूतांपासून झालेला आहे. लक्षात ठेवायचा. पक्क सोपं सोपं लक्षात ठेवायचं, कठीण नाही. पंचमहाभूतांपासून तयार झाला. मग पंचमहाभूतांपासून काय काय तयार झालं? स्थूल देह जेवढं दिसतंय ते सगळं पंचमहाभूतांपासून आहे. लक्षात ठेवायचं हे सगळं. मग आता 5 महाभूतांचा
आम्हाला जर निराश करायचा असेल, म्हणजे 25 महाभूतांचा निराश करायचा असेल, तर आता काका म्हणतात या ठिकाणी काकांनी परत एकच घेतलेलं आहे, एकच तत्व, एकच महाभूतांचे सगळे घटक घेतले, एक घटक घेतलेला आहे, तो म्हणजे प्राणाचे धर्म, क्षुधा तृषा प्राणाचे धर्म, क्षुधा तृषादी प्राणधर्म हे मजला दिसतात. तहान लागली, कोणाला तहान लागली? संवेदना कोणाला झाली? तहानची. क्षुधा तृषादी प्राणधर्म हे मजला दिसतात. मला जाणीव होते की नाही, मला तहान लागली, मला भूक लागली. मग आता त्या तहानेने भुकेने जर मी कासावीस व्याकुळ होत असेल आणि क्रोधित होत असेल, तर मी काय झालो? मी त्या पंचमहाभूतांच्या अधीन झालो, मी त्या विकारांच्या अधीन झालो. त्या पंचमहाभूतांमधले जे घटक आहेत, त्या घटकांच्या मी स्वाधीन अधीन झालो. आणि क्षुधा तृषादी प्राणधर्म हे मजला दिसतात. हे प्राणाचे धर्म आहे, हे मला दिसून राहिलेत. मला भूक लागली, मला तहान लागली, हे मला कळत आहे. कोणामुळे कळत आहे? कोणाच्या अधिष्ठानावर हे कळत आहे? मज मी फिरवून पाहता मग हे कवणा बाधिती. काय संतांच्या उभ्यात? क्षुधा तृषादी प्राणधर्म हे मजला दिसतात, मला दिसून राहिलेत. मला माझी भूक दिसते का हो कधी? मला माझी तहान दिसते का? मी भुकेने व्याकुळ होतो, भुकेच्या अधीन होतो. तहानेने व्याकुळ होतो, तहानेच्या अधीन होतो. क्रोध, लोभ, शोक, मोह, भय, आकाशाचे आधी गुण याच्या अधीन होतो. आणि आम्हाला अधीन झालं की त्याच्यामध्ये आम्ही एकरूप होतो. मग आम्हाला ते वेगळेपणाने दिसत नाही. आणि वेगळेपणाने पाहायचं असेल तर बाजूला राहून पाहावं लागतं की नाही? वेगळेपणाने बाजूला राहून पाहावं लागतं, काठावर उभं राहून पाहावं लागतं की नाही? नदीत काय काय येते, मग तसं मला काठावर उभं राहावं लागेल वेगळेपणाने, आणि हे सगळे विकार पाहावे लागतील. क्षुधा तृषादी प्राणधर्म मजला दिसतात. आणि ह्याच मग हे मला कळतात आहे, म्हणजे कुणाच्या अधिष्ठानावर कळतात आहे? त्या ज्ञानरूप तत्वाच्या अधिष्ठानावर हे सगळं जे आहे प्राणधर्म, हे सगळं जे आहे, हे सगळे प्राणाचे धर्म आहेत. तहान लागलीये, हे आपाचा गुण आहे. आपतत्व माझ्या शरीरात असल्यामुळे मला तहान लागलेली आहे. ते कमी झाल्यामुळे मला ते प्यावंसं वाटतंय पाणी. हे सगळं जड आहे, कारण याचं मला ज्ञान होत आहे. म्हणजे ते स्वतः ज्ञानरूप नाही, ते जड आहे. ज्ञान देणार कोणीतरी वेगळं आहे, तो मी आहे. झालं सूक्ष्म देहाचा निराश, स्थूल देहाचा निराश. आता स्थूल देह आम्हाला त्रास देणार नाही, ताप आला तरी देणार नाही. शरीराला ताप आला, मला आला का? नाही, मला आलेला नाही. मग आता माझे हाड खूप दुखतात आहे, पृथ्वी तत्व आहे. अचेतन जड ते माझ्या असल्यामुळे मी ठणकतो का? नाही, मी अपेक्षा वेगळ्या. मला हे ज्ञान होत आहे की माझ्या झाड खूप दुखतात आहे. झाला निराश, झाला स्थूल देहाचा निराश झाला, सूक्ष्म देहाचा पण निराश झाला. आणि आता तनु चतुष्टयांचा निराश, चार देहांचा निराश. चार देह कोणते? स्थूल, सूक्ष्म कारण, महाकारण आणि त्यांच्या अवस्था. आता जागृतीचा निराश अशाच पद्धतीने करायचा. कारण देहाचा निराश, कारण देह अज्ञान, तो असाच करायचा. या सगळ्या जीवाच्या अवस्था आहे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि त्या आत्मारामाच्या नाही. या चारी अवस्थेचा साक्षी मी आहे. या चारी अवस्थांचा साक्षी मी आहे. जागृती मधलं मला सगळं कळतं, स्वप्नातलंही मला कळतं, सुषुप्ती मधलंही मला कळतं.
मला सगळ्या तिन्ही अवस्थांमधलं कळतं, म्हणजे मी या तिन्ही अवस्थांमध्ये मी आहे. कळतो की नाही? स्वप्न पडलं हो छान. छान स्वप्न पडलं म्हणत असताना लक्षात यावं कोणाला कळलंय हे छान स्वप्न पडलं? वाईट स्वप्न पडलं कोणाला कळलंय? मला कळलंय. मग मी कोण आहे? तो कळलेला मी, ज्ञानरूप मी आहे, मी आत्मा. तो सोपं आहे हो, आत्मस्वरूप पाहणं आपल्यामध्ये, स्वतःमध्ये. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहांमध्ये हे आत्मस्वरूप पाहणं अतिशय सोपं आहे. चैतन्य पाहणं अतिशय सोपं आहे. फक्त साक्षीत्व करावं लागतं, आणि असं साक्षीत्व करता करता एक दिवस साक्षी रूप आपण होऊन राहतो. बस झालं. 50 तत्व, 25 25 50, आणि ही 32 तत्व. कोणती 32 तत्व? पिंडामधील 4 देहाची, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण देहाची 4 देह जे आहेत, धनु चतुष्ट, याची 32 तत्व. झाला निराश. किती वेळ लागला हो ताई तुम्हाला समजून सांगायला? 27 मिनिटं लागले. बरोबर आहे, समजून सांगायचंय. आणि म्हणून पंचीकरणाची जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया लक्षात घेणं हे परमार्थ नाहीये. काय आहे ती प्रक्रिया, कशी झाली ती प्रक्रिया, किती तत्व आहे, एक तत्व चुकलो, एक तत्व जास्त झालं, हा अभ्यास नाही करायचा आहे. तर त्याचा निराश करणं, पंचीकरणाचा निराश म्हणजे परमार्थ आहे, लक्षात ठेवायचं. आणि अशा पद्धतीचा निराश जर आम्हाला करता आला, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि पिंडामध्ये 4 देह, असे 82 तत्व. आता आम्हाला जर कोणी 82 तत्व विचारले ना हो, तर खडांखडा सांगता आले पाहिजे. डिटेल्स सांगायचे. स्थूल देहाचे 25, सूक्ष्म देहाचे 25, तनुचतुष्टयांचे 32. खडांखडा सांगायची आवश्यकता नाही. मला माझं माहित पाहिजे फक्त. का बरं? कारण मी याच्यामध्ये रंगलेला रेंगाळलेला असतो या तत्वांमध्ये. याच्या पलीकडे आम्ही जातच नाही कधी. बघा विचार करून, ढोबळ मनाचा विचार करा. जातो का मन बुद्धी चित्ताच्या पलीकडे? नाही जात. जातो का डोळे कान नाक हे 5 ज्ञानेंद्रियाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो का? नाही. यांनी जे अनुभव आले तेच सत्य मानतो. मानतो की नाही? म्हणजे याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतो का? करतच नाही. म्हणजे सूक्ष्म देहाच्या पलीकडे जातो का? जातच नाही. बरं, स्थूल देहाच्या पलीकडे अजिबातच जात नाही. तो तर एकदमच सत्य वाटतो. स्थूल देह फारच सत्य वाटतो अगदी. काम क्रोध लोभ मोह सगळे विकार एकदम सत्य. नाही, राग येतच असतो, स्वाभाविक आहे. माणसाला राग नाही येणार तर कोणाला येणार? समर्थन त्या गोष्टींचं. म्हणजे याच्या पलीकडे आम्ही कधी जाऊ इच्छित नाही. आणि म्हणून मग संतांना आम्हाला तो निराश सांगावा लागतो. आणि म्हणून ती तत्व मालिका ओळखावी लागतात, जाणावी लागतात. पण साक्षीत्वाने जाण्याचे, लक्षात ठेवा, हे विसरू नका कधी. साक्षीत्व करायचं प्रत्येकाला, तरच फायदा होईल त्या जाणण्याचा, नाही तर काही होणार नाही. तर विद्वत्ता वाढेल. आणि असा जो कोणी याचा असा विचार करतो, या गोष्टींचा जो कोणी असा विचार करतो, परमार्थ तत्व कसं दुर्बोध आहे, आणि दुर्बोध आहे, सूक्ष्म आहे, त्याला सूक्ष्म दृष्टीनेच पाहावं लागेल. स्थूल दृष्टीने पाहावं लागत नाही. आणि म्हणून जेवढी स्थूलता आहे आमच्यामधली, त्या सगळ्याचा निराश पहिले सांगितलंय समर्थांनी. आणि म्हणून सूक्ष्म दृष्टीने पाहायचंय. आणि म्हणून सूक्ष्म दृष्टीने जरा पाहायचं असेल तर श्रवण मननाची आवश्यकता आहे, आणि जाणत्याकडून ते सगळं समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि जो असं करत नाही त्याला समर्थांनी टोणप असं म्हटलेलं आहे. जो असं करत नाही, जो सूक्ष्म बुद्धीने कधीही विचार करत नाही, सूक्ष्म बुद्धी ज्यांनी कधी विकसित केली नाही, त्याला समर्थाने टोणप सिद्ध लक्षण म्हटलं. टोणप म्हणजे मूर्ख, परममूर्ख. टोणप म्हणजे परममूर्ख. तर मूर्ख परममूर्ख म्हणजे काय? परममूर्ख म्हणजे परम तत्वाबद्दल जो अजिबात जाणतच नाही. कधी त्याला वाटतच नाही की काही सत्य आहे, काही सूक्ष्म आहे, असं कधीच त्याला वाटत नाही. तो
टोणं पाहू. मग आम्ही टोणं पाहू का? आम्ही टोणं पाहू का? आम्ही स्वतःला टोणं पाहून घ्यायचं का? मूर्ख होऊन घ्यायचं का? नाही हो. आम्ही इथपर्यंत आलोय 17वा अध्यायापर्यंत. मग आम्ही टोणप कसे राहणार? पण आमच्यामध्ये ते टोणप लक्षण थोडस सुद्धा असता कामा नये. समर्थांना आम्हाला सावध करायचं या ठिकाणी, की थोडं सुद्धा टोणप लक्षण असता कामा नये. थोडी मूर्खपणा नको हो. परमार्थ आहे शूरांचं क्षेत्र आहे, मूर्खांचं नाहीये. थोड्यात मूर्खाचं तर बिलकुल नाहीये. अत्यंत जाणत्याचं आणि शहाण्याचं, आणि हा जाणता आणि शहाणा मी व्हावं, ही समर्थांची कळकळ तळमळ आहे. आणि म्हणून समर्थांनी टोणप सिद्ध लक्षण दिलंय. समर्थ म्हणतात की टोणप कोण? कोणाला टोणप म्हणावं? नाथांनी फार सुंदर ओवी दिली. कोणाला म्हणायचं टोणप? नाथांची की ऐसा नरदेह पाहुनी देख. एवढा नरदेह मिळालेला आहे, दोन साधीची ब्रह्मसुख. इतका नरदेह सुंदर मिळाल्यानंतर जो ब्रह्मसुख साधत नाही, तो जना माझी परम मूर्ख. त्याला टोणप म्हटलेला आहे नाथांनी. नाथ म्हणा की समर्थ म्हणा, समन्वय त्यांचा अगदी व्यवस्थित. त्याला टोणप म्हटलंय. परममूर्ख आहे तो, जनामध्ये परममूर्ख. नुसता परममूर्ख नाही म्हटलं नाथांनी. नाथांनी त्या टोणपला विश्वासघातकी म्हटलेलं आहे. बघा काय शब्द रचना आहे नाथांची. विश्वासघातक देवाचा. कोण? परममूर्ख. कोण? टोणप. जो नरदेह मिळून सुद्धा ब्रह्मसुख साधत नाही, तो परममूर्ख आहे. आणि तो विश्वासघातकी आहे देवाचा. देवाचा विश्वासघात केलाय. का देवाचा विश्वासघात केला असं नाथ महाराज म्हणतात? कारण देवानी खूप विश्वासाने आम्हाला पाठवलंय हो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे, बरोबर आहे. आम्ही आमच्या वासनेच्या कर्माच्या माही जन्म जरी घेतलाय, तरी भगवंतानी हा नरदेह तयार केलाय, फार विश्वासाने तयार केलाय. आणि विश्वास आहे भगवंताला की नर करणी करे तो नरका नारायण होत आहे. हा विश्वास आहे भगवंताचा. नराने जर करणी केली, सदाचार सांभाळला, तर तो नक्की नारायण होऊ शकतो, तो मीच होऊ शकतो. आणि म्हणून या विश्वासाने त्यांनी नरदेह तयार करून पाठवलेला आहे, आम्हाला पाठवलेला आहे. आणि ह्या विश्वासाचा आम्ही जो नारायण नाही झालो, तो विश्वासघात केला की नाही हो देवाचा. आणि मग किती महाग पडतो तो विश्वासघात. पुनरपी जननम पुनरपी मरणम नरक यातना. विचार करा. प्रत्येकाने विचार करण्यासारखा समाज आहे. पण माझ्यामध्ये मी मूर्ख नाही म्हणायला फार सोपं आहे. पण मूर्ख त्याची लक्षणं जेव्हा बारीक बारीक लक्षणं आपण याच्यात पाहू ना, त्यावेळेला लक्षात येईल की मूर्खत्वाची लक्षणं एवढी बारीक सांगितली समर्थांनी, आणि माझ्यामध्ये काही प्रमाणात ती असतात. आणि म्हणून मला ती काढून टाकायची आहे. म्हणून तितका सुद्धा लेश, मूर्खपणाचा लेश सुद्धा माझ्यामध्ये यायला नको. सगळ्यांना नीट ऐकू येते की नाही? अतिशय महत्वाचा समास आहे. कोणीतरी एक जण अनम्यूट करा आणि सांगा. हो काकू, क्लिअर आवाज ऐकू येते. तो असा जो टोणप आहे, हे टोणप सिद्ध लक्षण. मला टोणप सिद्ध लक्षण म्हणजे काय, मूर्खपणा सिद्ध करायचंय का? नाही, अजिबात नाही. मूर्खपणा सिद्ध नाही करायचा. तर मला माझ्या मधला मूर्खपणा जो आहे, जो टोणप, कशाला मूर्ख म्हणायचं? समर्थांचा सभ्य शब्द आपण वापरू. जे टोणप लक्षण माझ्यामध्ये दडलेलं आहे, ते शोधून काढायचं आणि ते अलगद बाजूला काढायचं. कोणतं टोणप लक्षण आहे? आधी टोणप लक्षणच सांगते, ओवी क्रमांक 15 पासून. मग सांगू आपण की हे टोणप लक्षण अंगी न बाळगण्यासाठी नेमकं काय उपाय पण सांगितलाय समर्थांनी. उपाय मग सांगू. उपायाचा विचार मग करू. आधी याचा विचार करू. ओवी क्रमांक 15 पा.
सकट सारखी स्थिती झाली, तेथे परीक्षाच बुडाली. विनटाने कालविली नाना अन्ने. मूर्ख लक्षण, परम मूर्ख. कसं काय? या ठिकाणी आता समर्थ म्हणतात की सगळंच ब्रह्मरूप आहे, असं आम्ही म्हणतो. सगळे म्हणतात सर्वत्रस्त ब्रह्म आहे, सगळे म्हणतात. परंतु ते म्हणत असताना विवेकाने म्हणतात आहे का? हा विचार मी केला पाहिजे. इथे विवेकाचं, मी त्या ठिकाणी विवेकाची स्केल पट्टी लावतोय का, मोजपट्टी विवेकाची लावते का? विवेकाच्या मोजपट्टीवर लावून मी हे विधान वापरतोय का, सगळं ब्रह्म आहे म्हणून? लक्षात येतो अजिबात नाही. समर्थांनी उदाहरण दिले की ज्याच्या जिभेला चवच नसते, तो काय म्हणतो सगळंच तर नाहीतरी पोटात जाणार आहे. मग एकत्र आत्ताच कालवून खाल्लं तर काय फरक पडतो? अन्नच तर आहे. आपल्याला वाटतं काय मोठा माणूस आहे, चवीला पण त्याच्या ठिकाणी काही स्थान नाही. अहो कळतच नाही गाढवाला गुळाची चव काय, चवच कळत नाहीये. तर मग अन्न एकत्र घेऊन खाल्लं काय आणि वेगवेगळं खाल्लं काय? दगड खाल्ला काय, माती खाल्ली काय? काही शहाणपणाचं लक्षण आहे का? त्यातलं मर्म जाणून, अन्नामधली चव जाणून जो त्या चवीच्या पलीकडे राहून तो खातो, तो शहाणा. ज्याला चवच कळत नाही, त्यांनी सगळं एकत्र करून खाल्लं काय आणि न खाल्लं काय, एकच फरक आहे. आपण असं करतो का बघायचं. कोणती विधानं आपण करताना त्यांना नीट शास्त्राचा आधार देऊन आपण ती विधानं करतोय का? परमार्थाचा अभ्यास करताना पारमार्थिक विधानं करतो. सर्वत्र देव तर आहेच, मग सिनेमा पाहिला तर काय बिघडलं, तिथे पण तो आहेच. सिनेमाचे गाणे ऐकले तर काय हरकत आहे, तिथे पण तो आहेच. बरोबर आहेच. पण हे कोणी म्हणावं? ज्याला ब्रह्मदिसी उघडे, जगामध्ये ब्रह्मदिसी उघडे, त्यांनी म्हणावं. इथे आम्हाला सगळा भेद दिसतोय, इथे आम्हाला सगळे विकार छळतात आहे आणि गोष्टी करताना ज्ञानाच्या करतोय. पडत मूर्ख म्हटलं समर्थांनी, पण इथे त्यांनी टोणप म्हटलेलं आहे. इथे टोणप म्हटलेलं आहे. आणि असा टोणप जो असतो, ते टोणप पण माझ्यामध्ये नसावं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्याला दर्जेदार जीवन कळत नाही, तो टोणप. दर्जा काय आहे कळतच नाही. मातीसारखी, माती पण तशीच लागते आणि दर्जेदार पदार्थही तसाच लागतो. दोन्ही याला किंमत तो सारखंच देतो. ज्याला जीवनाचा दर्जा नाही कळला, तो मूर्ख आहे. कोणता आहे हो जीवनाचा दर्जा? शांती, तृप्ती, आनंद, समाधान, हे दर्जेदार जीवन आहे. आणि हे दर्जेदार जीवन जगण्यासाठी जर माझा प्रयत्न चालू असेल, जर मी प्रयत्नरत असेल, तर मी निश्चितपणे टोणप लक्षणाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. आणि दर्जेदार जीवन माहीतच नाही काय, ते सुद्धा तर परमार्थिक लोक सुद्धा तर त्यांना पण ते दुःख होतं, आम्हाला दुःखच झालं. त्यांनाही दुःख झालं, आम्हाला दुःख होतं. मग काय फरकच काय त्यांच्यात आणि आमच्यात? त्यांना दुःख झाल्यानंतर ते दुःखावर कशी मात करतात आहे, त्या दुःखात ते आनंदी राहतात आहे. हे आम्हाला तो दर्जा कळला का? अजिबात कळला नाही. आणि म्हणून त्यांचे दुःख आमचे दुःख आहे की नाही टोणप. मग याच्यासाठी अभ्यास हवा की नाही? दर्जेदार जीवन करण्यासाठी अभ्यासाची आवश्यकता आहे की नाही आहे? नक्कीच आहे. द्वैत पण ऐकायचं, अद्वैत पण ऐकायचं, म्हणायचं सगळीकडे सारखंच आहे.
कसं सारखं आहे हो? द्वैताची पण मांडणी करायची, अद्वैताची मांडणी करायची, कसं शक्य आहे? भगवद्गीताचा अभ्यास करणारे द्वैत संप्रदाय म्हणतात की मी आणि भगवंत कधीच एक नाही, आम्ही दोघं वेगळेच, मी भक्त तो भगवंत. द्वैताची मंडळी अद्वैत म्हणतात की मी ज्ञानी भक्त, मी चौनी पांडवा करीती माझी सेवा, ज्ञानी भक्त आहे मी. अद्वैत मी आणि भगवंत एकच आहे, तोच मी आहे. पण हे फरक कळतच नाही आपल्याला. आम्ही त्या द्वैतांच्या मांडणीत जाऊन बघतो, बसतो, हो बरोबर आहे, मी भगवंत तो मी भक्त तो भगवंत, आयुष्यभर आम्ही असंच राहणार, काय फरक पडतो? आम्ही भक्ती तर करतो, टोणक भक्ती तर करतो, परत वरती आम्ही आमची प्रतिष्ठा मांडतो. टोणकपणा आहे की नाही सूक्ष्मता याच्यामध्ये, त्या टोणकपणामध्ये. मग ही लक्षात आम्ही केव्हा घेणार? अगदीच व्यवहारामधले मूर्खपणा लक्षात ठेवायचा. परमार्थामध्ये जो मूर्खपणा आमच्याकडून होतो ना, त्याला टोणक म्हटलंय, सभ्य शब्द वापरलाय, त्याला परम मूर्ख म्हटलंय नाथांनी पण. त्याला परम मूर्ख म्हटलंय. न साधिता आत्मज्ञान केवळ जे विषयी जन, नाथच म्हणतात न साधिता आत्मज्ञान, आत्मज्ञानच नाही साधलं. केवळ जे विषयी जन, फक्त विषयच असतात त्यांच्याजवळ, विषयांशिवाय काही नसतं, विषय लिडबिडलेले असतात. ते श्वान सुकरा परिसहीन, नाथ म्हणतात, नुसते विषयामध्ये जे लोळलेले असतात ते श्वान सुकरा परिस, म्हणजे वेगळं सांगायला पाहिजे का श्वान सुकर, ठीक आहे सभ्य शब्द वापरू, त्याच्यासारखं असतात तो जीव, माणूसपणा त्या नाही. नाथ महाराज म्हणतात माणूस पण नाही त्याच्यात, त्याला माणूस नका म्हणू. कोणाला? ज्याने आत्मज्ञान साधलं नाही, ज्याने आत्मज्ञान साधलं नाही, ज्याने नरदेव मिळून सुद्धा ब्रह्मसुख साधलं नाही, तो विश्वासघातकी, तो श्वान सुकरा समान, आणि तो माणूस नाही. काय आम्हाला संत जागवतात आहे हो, काय या संतांचे मानू उपकार मज निरंतरच जागविते. खडबडून जागवायला पाहिजे. माझ्यातला टोणक पण काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, आणि ते काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कसा करायचा प्रयत्न तेही आहेच याच्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी टोणकपणाचा 15 ओबी पासून ते 29 ओबी पर्यंत टोणक पण काय आहे, एवढं नरदेहासारखं उत्तम वस्तूची परीक्षा, कैसी घडे नतद्रक्षा, दीक्षाहीनापासी दीक्षा येईल लोकांची. मौल्यवान वस्तू मिळून सुद्धा ज्याला त्याची परीक्षा नाही तो ती टाकून देतो. नरदेहासारखं मौल्यवान घबाड मिळालेलं आहे, या नरदेहाचे निसंबंधे बहुत पाविजे उत्तम पदे. इतका नरदेह सुंदर मिळालाय, घबाड म्हटलंय समर्थांनी, त्याचं मौल्य आम्ही लक्षात घेत नाही, आणि ते मूल्य लक्षात न घेता तो आम्ही तसाच टाकून देतो. तेथेची ब्रह्म जाणाने नियोजिले, मनुष्य जन्माचे लेणे अकस्मात ये भाग्याने. तेथेची ब्रह्म जाणणे नियोजिले, ब्रह्म जाणणं नियोजित असून सुद्धा जो आम्ही टाकून देतो, त्याचं मूल्य जाणत नाही, त्याला व्यवहार ज्ञान नाही, त्याला आत्मज्ञान कसं होईल? मौल्यवान वस्तू असून जी आम्ही फेकून देतो, ती मौल्यवान वस्तू टाकून देतो, साधा व्यवहार नाहीये, तर आत्मज्ञान कसं होईल हो? अजिबात होणार नाही. आणि म्हणून काय करावं? सदाचार सांभाळा, आत्मनात्म विचार करा, आणि मोक्ष मिळवा. आधी राखावा आचार, मग पाहावा विचार, आचार विचारे पहिले पावी जितो. जर टोणक पण कमी करायचं असेल
तर आचार आधी सदाचार सांभाळायचा. सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तो चितो मानवी धन्य. समर्थ म्हणतात मनाच्या श्लोकामध्ये, सद्वर्तन करावं, सदाचार, नेहमी सच्चा आचार करावा, कधीही दुर्वर्तन करू नये. आणि विचार करावा, कशासाठी करतोय मी हा विचार त्या मागे असावा, आचाराच्या मागे आहे की नाही महत्वाचे. साधकाला साधकत्व विकसित करायचंय. साधकत्व विकसित करण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. डोळ्यात तेल घालून स्वतःच आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि म्हणून असा जो प्रणव असतो असा अभागी असतो. सतत या विनाशी जगताला तो अविनाशी ब्रह्म म्हणतो. त्याला सत्यत्व देतो. अविनाशी ब्रह्म का म्हणतो? त्याला सत्यत्व देतो. साध्या साध्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर नाश होतात तरी आपण कधीच याचा विचार नाही करत. काळ समोर पुढे चाललाय. काळाच्या ओघामध्ये मरे एक त्याचा जुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. तरी विचार नाही अंतःकरणामध्ये की काळ नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे, परिस्थिती बदलती नाशिवंत आहे, संसार सरत जाणारा आहे. विचारच नाही अंतःकरणात, शिवत सुद्धा नाही विचार. आणि त्याला अशी वंचना करणाऱ्याला कोणती विशेषण द्यावी समर्थ म्हणतात 19व्या ओळीमध्ये. भगवंतानी अनेक भेद आमच्या समोर करून ठेवले. भेदानीच ही सृष्टी सगळी तयार केली आहे. अनेक भेद आहे, परंतु हे भेद ज्ञानाला जसे भेद दिसत नाही तसं या टोनोब्लॉक सुद्धा भेद दिसत नाही. चोरी सारखाच वाटतो आणि सज्जनी सारखाच वाटतो. मतलबासाठी आपण वाईट लोकांना जवळ करतो की नाही? मतलब असेल तर त्यावेळेला विचार नाही करत की हा खराब आहे, आपण याला आपल्या जवळ नाही करावं. मतलब साधून घ्यायचंय त्याच्याकडून, पण त्याचे वाईट गुण पण आम्हाला चांगले दिसतात. मग आम्ही भेद केला का हो चांगल्या वाईट मध्ये तिथे? म्हणजे आम्ही आंधळे आहो की नाही? परीक्षा केली का? अनायसे भगवंतांनी भेद करून ठेवले. ते भेदाचा उपयोग आम्हाला अभेदाकडे जाण्यासाठी करायचा आहे, ते विसरतो. आणि आम्ही आमच्या स्वार्थासाठी त्याच्यामध्ये अभेदत्व बघतो. आणि म्हणून आम्ही कोण होतो? टोणप होतो. एवढे बारकावे दिले टोणप लक्षणाचे, लक्षात घ्या. आणि एवढ्या बारकाव्या सकट हे टोणप लक्षण जर आम्ही लक्षात घेतलं तर यासाठी काय करावं? शहाण्याने विचाराचा आधार घ्यावा. आता उपाय सांगतात आहे 4थ्या ओळीमध्ये उपाय सुरू झाले. शहाण्याने काय करावं? विचाराचा आधार घ्यावा. विचार विचार आणि विचार. प्रत्येक गोष्टी मागे विचार लक्षात ठेवावे. हे का करतोय? कशासाठी करतोय? कोण आहेस? काय करतोय? लक्षात आहे ना? विचार. म्हणून शहाण्याने विचाराचा आधार घ्यावा, म्हणजे टोणप पण कमी होईल. आणि स्वतःला जर माहित नसेल तर नक्की जाणत्याला विचारावं. तिथे कमीपणा नाही मानू. उपाययोजना सुरू हो. ओवी क्रमांक 4, ओवी क्रमांक 5 ते 15 पर्यंत उपाय दिले सगळे टोणप लक्षण कमी करण्यासाठी. नेमकं मी काय करावं? विचार करावा. स्वतःजवळ विचार नसेल तर जाणत्याला विचारावं. स्थूल दृष्टीने दिसत नाही, ज्ञान दृष्टी विकसित करावी. कारण एक फार मोठं टोणप लक्षण असं आहे की आम्ही सगळ्याला स्थूल, जेवढ्या काही स्थूलामध्ये आहे त्या स्थूलात आम्ही रमतो आणि सूक्ष्म आत्मतत्वाकडे आमचं दुर्लक्ष असतो. ते दिसतच नाही.
ते दिसतच नाही आम्हाला. आणि म्हणून ते दिसण्यासाठी आत्मतत्व होण्यासाठी, आत्मरूप होण्यासाठी सूक्ष्म दृष्टी विकसित करावी. आणि स्थूल दृष्टी, ती स्थूल दृष्टी आम्ही निश्चितपणे स्थूल दृष्टीतून निघून सूक्ष्म दृष्टीकडे वाटचाल करावी. आणि त्यासाठी ज्ञान दृष्टीने पाहावं, सगळ्या ब्रह्मांडाचं पृथक्करण करावं. म्हणून तर 25 तत्व स्थूल देहाची, 25 तत्व सूक्ष्म देहाची कशासाठी एवढे पृथक्करण केलं समर्थांनी? सूक्ष्म दृष्टी विकसित होण्यासाठी पृथक्करण केलं. नाही तर ढोबळ मनाने सांगितलं असतं 82 तत्व आहे. आम्हाला दिसतात का 82 तत्व? आमच्यामध्ये कोणते आहेत ते? पण आज दिसतील ना. आज जर का सगळ्यांनी व्यवस्थित ऐकलं असेल तर 82 तत्वांचा प्रत्येकाला लक्ष, अरे हे 82 तत्व तुम्हाला रोजचेच अनुभवायचे. माझं लक्ष नव्हतं इकडे, मी रमलो होतो याच्यामध्ये, किंवा माझं दुर्लक्ष होतं, मी अज्ञानी होतो, मूर्ख होतो. याच 82 तत्वाला मी सत्य समजत होतो. आज लक्षात येईल नक्की. पृथक्करण करायचं. आणि असं पृथक्करण करून मग मात्र नामरूपात्मक जे दृश्य आहे, हे नामरूपात्मक दृश्य दृश्य सृष्टीला दिसते, दृश्य नजरेला दिसतं. आणि मनाने पदार्थाची कल्पना पण करता येते, परंतु त्याच्या पलीकडे पलीकडे जायचं. नामरूपात्मक या दृश्य सृष्टीच्या पलीकडे जायचं. मनाने जी कल्पना करतो त्या कल्पनेच्या पलीकडे जायचं. आणि विवेकाचा आधार घेऊन ते संवेद्य तत्व जे आहे अधिष्ठान रूपानी ते लक्षात घ्यायचं. आलं की नाही? टोणप पण कमी होईल की नाही यांनी? नुसतं समर्थाने टोणप सिद्ध लक्षण नाही दिलं तर ते कमी करण्याचे उपाय पण दिलेत. काय दयाळू आहे समर्थ. असं आपण करतो का? हे आपण करायला पाहिजे की नाही? हे सगळे डोस आम्ही घ्यायला पाहिजे की नाही औषधाचे, तर रोग बरा होईल. नाही तर कसा बरा होईल? इकडे औषधं घ्यायचीच नाही आणि म्हणायचं की नाही आमचं की नाही, आम्हाला लवकर आत्मस्वरूप आम्ही झालो पाहिजे. हो, पण त्याच्यासाठी उपाय अजून टोणक पण तर शिल्लक आहेच. कसं काय? स्थूल बुद्धी शिल्लक आहेच. स्थूल बुद्धी शिल्लक असताना सूक्ष्म बुद्धी कशी काय तिथे विकसित होईल? आणि सूक्ष्माला कशी गवसणी घालाय? शक्य नाही. म्हणून दृश्य आणि काल्पनिक हे सगळं आम्हाला मोडून काढलं पाहिजे विचाराने. आणि विवेकाने अक्षय आणि नित्य जाणलं पाहिजे प्रत्येक वेळेला, प्रत्येक क्षणाला. म्हणून स्थूल देह, सूक्ष्म देह यांच्या 25 तत्वांचा निराश प्रत्येक वेळेला आम्हाला करता आला पाहिजे. असं सूक्ष्म दृष्टीने ज्या वेळेला आम्ही हे करू, नेहमी लक्षात घ्यावा, वाच्यार्थ नाही लक्षात घ्यावा. हा एक उपाय. अभ्यास करताना लक्षात घ्यायचा लक्षार्थ. काय म्हणायचं समर्थांना? या टोणप सिद्ध लक्षण मध्ये काय म्हणायचं? असंच आहे, लवकर लवकर वाचा, पुढे चला, लवकर लवकर वाचा पुढे चला. आपल्यामध्ये थोडी टोणप पण आहे, पण आपल्यातलं टोणप पण लक्षात आणून दिलंय की नाही आता समर्थांनी? मग जर समर्थांनी हे सगळं लक्षात आणून दिलेलं आहे तर मग वाणीने बोलायचा वाच्यार्थ, पण लक्षार्थ जाणायचा. जाणणं लक्षार्थ, बोलायचं वाच्यार्थ नक्की. आणि मग हे जे निर्गुण तत्व आहे, ही जी आत्मरूपता आहे, ही सगुणाच्या आधाराने अनुभवायची. सगुणाच्या आधारे निर्गुण पावीचे निर्धार आहे. सगुणाचा आधार घ्यायचा, निर्गुण तत्वाचा निर्धार करायचा सतत. हे सारखे डोसेस जे आहे ना, हे सगळे औषधाचे डोसेस नीट वेळेवर घ्या. सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3 वेळेला. हो, 3 वेळेला. का डोसेस मिळाले सारखे?
कारण तब्येतीच्या सापेक्ष बोलणं सुरू आहे म्हणून. कसा परिणाम होतो बघा. माझी तब्येत खराब आहे म्हणून सतत तब्येत आणि औषध या सापेक्षच मांडणी होते तत्वज्ञानाची. कसं टोनक पण आहे बघा. ज्या देहाला आम्हाला मित्रत्वाचा दर्जा द्यायचा आहे त्या संदर्भामध्ये बोलणं. बोलताना लक्षात आलं पाहिजे या गोष्टी. आणि म्हणून जे उपाय सांगितलेले आहे ते उपाय आम्हाला अत्यंत काटेकोरपणे करायला हवे. आणि हे काटेकोरपणे करून श्री गुरूंच्या सत्संगेची जावे. म्हणून सत्संगेची जावे, संतांच्या संगतीत म्हणजे श्री गुरूंच्या संघात राहावं. या सगळ्या गोष्टींसाठी श्री गुरूंच्या संघात राहावं. कोणत्या गोष्टींसाठी हो? विचारांचा आधार घेण्यासाठी, त्यानंतर सर्व ब्रह्मांडांचं पृथक्करण करण्यासाठी, दृश्य पिंड ब्रह्मांडाचं पृथक्करण करण्यासाठी. मनाने पृथक्करण नाही करू. आणि म्हणून स्थूल आणि सूक्ष्म देहाचं पृथक्करण करण्यासाठी सुनील काकांनाच पाठवलं भगवंताने. मला नाही केली होती ती माझी नियुक्ती. काय भगवंताचं नियोजन आहे बाबा. ते पृथक्करण त्यांच्याच कडून झालेलं बरं असतं. आणि आपण झालेलं पृथक्करण मला काय समजलं हे आज विचार केला आपण सुरुवातीला सगळ्यांनी मिळून माझ्या सकट. पृथक्करण समजल्यानंतर समाधानामध्ये राहावं. आणि अशा पद्धतीने हे सगळं जे आहे माईक लक्षात घ्यावं. आणि निर्गुण ज्ञान सगुणाच्या आधाराने घ्यावं. आणि म्हणून स्थूल दृष्टीला दिसत नाही ते ऐकून समजावून घ्यावे. स्थूल दृष्टीला जे दिसत नाही, सूक्ष्म दिसत नाही, अगोचर आहे, दृष्टी अगोचर आहे ब्रह्मतत्व. ते समजून घ्यावं, ऐकून घ्यावं, समजून घ्यावं. आणि सततच्या श्रवण मननाने ते समजतं. म्हणून सातत्याचं श्रवण मनन करावं. आज काय आहे, जाऊ देणं, नाही केलं तर काय होतं. आजचा वर्ग भज गोविंद मस्त सुरू आहे. काका थोडी बोलतात नाही. मग नाही आम्ही ऐकलं तरी चालतो. नाही हो, वक्तव्य लक्षात घ्या. त्यातलं वक्तव्य टिपा. माझा आवाज खराब असल्यामुळे मी वक्तव्य सांगितलं नाही, परंतु प्रत्येक प्रवचनानंतर वक्तव्य सांगण्याची माझी फार इच्छा होती की आजच्या प्रवचनात मधलं वक्तव्य असं म्हणून 1-2 वाक्य तरी सांगायची इच्छा होती. पण नव्हती परमेश्वराची इच्छा होती माझ्याकडून ते वक्तव्य ऐकावं. ज्यांनी त्यांनी ते वक्तव्य समजून घ्यावं, लिहून ठेवावं. भज गोविंदमचे 32 श्लोक आहेत. 32 की 33 काहीतरी, तेवढे वाक्य तरी माझे झाले पाहिजे भज गोविंदमचे डायरीमध्ये. आता मी वक्तव्य बरोबर टिपलंय. आता मी वक्तव्य टिपलेलं आहे. आणि हे वक्तव्य, हे सूत्रात्मक अभ्यास हाच माझ्या कामी येणार आहे. बाकी काही कामी येत नाही. फक्त सूत्रात्मक अभ्यास कामी येणार आहे. इतकं मोठं आठवणार आहे का भज गोविंदमचे श्लोक? गोविंदाचं भजन करायचं म्हणजे काय? पहिल्या श्लोकात कसं भजन करायचं, दुसऱ्या श्लोकात भजनाची कोणती रीत सांगितली, तिसऱ्या श्लोकात कोणती रीत सांगितली, चौथ्या श्लोकात कोणता उपाय सांगितला भजनाचा, लिहून काढा. भज गोविंदम, गोविंदाचं भजन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? 32 ओळी माझ्या झाल्या. 32 वक्त्यांचा एकच वाक्य. आता मला काळजी नाही. आता एवढंच बघायचं ते वक्तव्य माझ्या अंतःकरणात किती ठसतं आणि माझ्या आचरणात किती येतो, एवढंच बघायचं. आता झालं, अर्ध काम होऊन गेलं हो. याला साधना असं म्हणतात, याला अभ्यास असं म्हणतात. आणि अशा अभ्यासानेच हे टोनप सिद्ध लक्षण जे आहे हे कमी होणार आहे.
म्हणून सत्संगाची जावे, ज्यासी नाही गुरुचरण भक्ती त्यास कशी होई विरक्ती. तरी पडते श्रुती स्मृती, शास्त्र किती अवघी, गुरुचरणाची भक्ती बस. आणि या सगळ्या गोष्टीला भक्ती असं म्हणतात, गुरुसेवा असं म्हणतात, गुरूंचा संघ असं म्हणतात, श्री गुरूंचा संघ असं म्हणतात. जेवढे उपाय आता सांगितले ते सगळे उपाय करणं म्हणजे श्री गुरूंच्या संघात राहणं आहे. असं श्री गुरूंच्या संघात आपण सगळे राहू आणि आपल्यामधलं जे टोनअप पण आहे ते टोनअप पण कमी करण्याचा प्रयत्न करू आणि उत्तम गुणाचा अभ्यासावे, नाना प्रयत्ने सदाचाराने गुण कमवावे, असे सगळ्यांना प्राप्ती होशी श्री ताई गुरुचरणी मला एक प्रार्थना करते. विचारायचे, आणि आजच्या विषयाला विराम देते. रामकृष्ण. ताई खूप छान आहे, पण मी टोनअप झाले. मला ते 32 तत्वाचं कळालं नाही. हं? मी टोनअप झाले कारण मला 25 सूक्ष्म, 25 काही जरूर नाही, काही आवश्यकता नाही कळलं तरी. 32 आपण स्वतःला तत्व बिलकुल कोणती आहेत ते कळालं नाही. हो, अजिबात नाही कळलं तरी चालतं. एवढं समजा की आपला देह जो आहे हा 82 तत्वांचा आहे आणि ही सगळी माईक आहे, बस एवढंच समजा. नाही सूक्ष्म आणि स्थूल कळाले,